हाय, हॅलो. कशा आहात तुम्ही सगळे? मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती, की मी परत जाणार आहे सासरी एका दिवसासाठी. ते का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. मम्मीने संध्याकाळचा चहा दिला आणि जेवण लवकर बनवत होती मम्मी, कारण मला निघायचं होतं. चहा पिला आणि चहा पण पडली आणि दिवसभरात काही ना काही नुकसान होतच होतं. त्यानंतर मग पप्पा आणि मी स्टेशनला निघालो. पप्पा मला सोडायला येत होते स्टेशनला, कारण मला जायचं होतं सासरी. स्टेशनला पोहोचलो, गाडी पण लागली होती, तिकीट पण काढलं आणि त्यानंतर मध्येच पप्पाच्या हातातनं माझी बॅग पडली खाली, एक्सिलेटरवरनं, सीडींवरनं डायरेक्ट खाली. मग सगळ्या बांगड्या फुटल्या, पण बांगड्या होत्या जेवढ्या होत्या तेवढ्या घातल्या आणि रात्रीच मेहंदी काढली आणि लेट पण पोहोचली होती म्हणून काही शूट करता आलं नाही. मेहंदी काढली, साडी घालून घेतली आणि नाश्ता केला. नाश्ता करून म्हटलं फोटो पटापट तयारी करून घ्यावी. तयारी केली आणि फोटोशूट केला. फोटोशूट करून मग निघालो हॉलला जायला. तर मी का आली होती, कारण आमच्या रिलेटिव्हचं इथे लग्न होतं. ते लग्नासाठी मी परत आली होती सासरी. मग मी, माझे सासरे, सासू म्हणजे आई आणि बाबा ते आम्ही सोबत निघालो हॉलमध्ये पोहोचलो. नाश्ता केला. मी कळव्याला जाणार. तू येशील कळव्याला? मग तू कुठे जाशील? ही आहे आमची क्युटी पाय. ती मला सांगत होती, तू कुठे जाणार आहे? तू डोंबिवलीला जाणार आहे का कळव्याला जाणार आहे? कारण डोंबिवलीला आम्ही राहतो आणि कळव्याला आई-बाबा ते राहतात. मग लग्न लावताच मध्येच लाईट गेली. मग नंतर लग्न लागत होतं तेवढ्यात आम्ही जेवून घेतलं, कारण घरी पण लवकर जायचं होतं. कारण हे येणार होते भुवनेश्वरवरून. यांच्या अगोदर मी आली होती आणि ते 2-3 दिवसात ऑफिसच्या कामासाठी थांबले होते. मग ते नंतर येणार होते. मग पटकन जेवलो, फोटो वगैरे काढले नवरदेव नवरीसोबत आणि घरी आलो. मग हे पण आले आणि परत संध्याकाळी बाहेर जायचं होतं. कुठे ते तुम्हाला पुढे समजेल, म्हणजेच माझ्या घरी. मग हे मला सोडायला येत होते घरी, कारण मी थोडे दिवस अजून थांबणार होते. त्यांच्या ऑफिसचं काम चालू होतं. मम्मीने मस्त डाळ भात, पुरी, आमरस वगैरे बनवला आणि आम्ही जेवण केलं.